त्याच्यावरती जे इलेक्ट्रॉनिक आणि मॅग्नेटिक वेव्हज तयार होतात ना, त्या वेव्हजमुळे तुमच्या पाण्यातील कॅल्शियम मॅग्नेशियमचा जो ॲक्टिव्ह कंडिशन आहे ती पॅसिव्ह होते. म्हणजे थोडक्यामध्ये आपण काय करतो, तर आपण कॅल्शियम मॅग्नेशियम क्षार काढत नाही, आपण त्यांचा चिकटण्याचा गुणधर्म काढतो आणि त्यामुळे आपला प्रॉब्लेम आहे ना, तो त्यांना न काढता सॉल्व्ह होतो. आणि एक अतिशय अद्भुत गोष्ट त्यामध्ये होते, ती म्हणजे त्या पाण्याची डिझॉल्विंग पॉवर वाढते. म्हणजे अच्छा. डिझॉल्विंग पॉवर म्हणजे काय, की तुमच्या जमिनीमध्ये जुने क्षार जमा झालेले आहेत. म्हणजे तुम्ही 20 वर्ष शेती करताय. आता माझी जमीन शारपट झालेत. शारपट झाली म्हणजे कॅल्शियम मॅग्नेशियमनी त्या जमिनीमध्ये सिमेंटसारखं काम केलं, हं, काँक्रीटसारखं. त्यामुळे ती जमीन कडक झाली. आता पाणी स्वतःच क्लिनिंग एजंट म्हणून काम करतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे पाणी दिल्यानंतर ते विदिन 1 ते 2 महिन्यानंतर ते डिझॉल्व व्हायला लागतं. त्यामुळे आमच्याकडे असे कित्येक शेतकरी काय सांगतात, की सर मला पहिल्या वर्षी जे रिझल्ट मिळाले ना, त्याचे दुप्पट रिझल्ट मला पुढच्या वर्षी मिळाले. मग काय कारण आहे? पहिल्या वर्षी मुळी वाढली, पण जमीन त्यावेळेला तुम्हाला साथ देत नव्हती, कारण जमीन नुकताच सुरुवात झाली होती. पण दुसऱ्या वर्षी जमिनीने पण साथ दिली आणि मुळी पण वाढली. असा डबल फायदा होऊन त्याच्यामध्ये उत्पन्न खूप चांगलं वाढतं. आणि आमच्याकडे कित्येक उदाहरणं आहेत, की त्यांची उत्पन्न 50% पासून ते 100%, 150% पर्यंत वाढलेलं आहे.